सासरी बुवा अख्खी रात्र उलटून गेली. आता तरी थांबा. मी तब्येतीने जाड होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा मला सासऱ्यांजवळ एकटं सोडून निघून गेला. मग सगळी रात्र सासऱ्यांनीच मला वाटलं की वय झाल्यामुळे त्यांना काही करता येणार नाही, पण त्यांनी तर माझा घामच काढला. मला श्वास घ्यायला पण वेळ देत नव्हते. माझे नाव मनीषा. मी दिसायला खूप सुंदर आणि गोरीपान आहे, पण माझी तब्येत थोडी जास्त होती. मी भारदस्त आणि भरलेल्या शरीराची होती. त्याचं असं की माझे वडील पैलवान होते आणि गावातील तालमीत ते वस्तातच होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा व्यायाम आणि तब्येतीवर भर होता. त्यांचं स्वप्न होतं की त्यांच्या मुलाला खूप मोठा पैलवानच करायचं, पण त्यांना मी आणि माझी बारकी बहीण आम्ही दोघी पण मुलीच होतो. मग त्यामुळे त्यांना आम्ही दोघींनाच खाऊन पिऊन मजबूत केलं होतं. लहानपणापासूनच आम्हाला अंडी, दूध, केळी आणि आठवड्यातून 2 वेळा तरी मटण असा खुराक असायचा. माझे वडील मला त्यांच्यासोबत तालमीत सुद्धा घेऊन जायचे आणि मला व्यायाम करायला लावायचे. मग मी पण सपाट्या आणि दंड बैठका मारायचे. मी 8वीत असतानाच माझं शरीर भरलेलं होतं. मी तेव्हाच 20 वर्षाच्या भरलेल्या बाईसारखी दिसत होते. गावात तर सगळी मुलं माझ्याकडेच बघत असायची. कधी सणाला किंवा कार्यक्रमाला मी साडी नेसली की एवढी भारदस्त आणि भरलेली दिसायची की कोणी पण सहज माझ्या प्रेमात पडावं. असंच वडिलांसोबत तालमीत जाऊन जाऊन माझं वागणं पण अगदी मर्दानी झालं होतं. आरला कार करायची माझी सवय झाली होती. गावात तर सगळे मला वस्तादांचा मुलगा म्हणूनच ओळखत होते. असेच दिवस गेले आणि मी 20 वर्षाची झाले आणि मग घरात माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. कितीतरी स्थळं मला येऊन बघून गेली, पण सगळ्यांकडून मला नकार यायला लागला. आणि त्यांना कारण विचारावं तर माझ्या तब्येतीचंच कारण यायला लागलं की मुलगी थोडी जाड आहे म्हणून. असं करत करत जवळपास वर्ष गेलं तरी माझं लग्न ठरत नव्हतं. शेवटी माझ्या वडिलांनी माझं नाव वधूवर सूचक केंद्रात दिलं आणि मग तेव्हा त्यांच्या संपर्कातून संतोषच्या वडिलांनी माझ्या वडिलांना कॉल करून लग्नाची बोलणी करायला बोलवलं. संतोष म्हणजे माझा नवरा. मग संतोषचे वडील एक दिवस आमच्या घरी मला बघायला आले आणि त्यांना मी पसंत पडले. ते एकटेच आले होते. त्यांचा परिवार फक्त 2 लोकांचाच, ते आणि संतोष. संतोषची आई म्हणजे माझी सासूबाई संतोष लहान असतानाच वारल्या होत्या. सासरे बुवा एकटे येण्यामागचं कारण म्हणजे संतोष परदेशात कामाला होता. त्यामुळे मग त्यांनी फक्त मला संतोषचा फोटोज दाखवला. मला संतोष आवडला, त्यामुळं मग मी पण लग्नाला होकार दिला. पण एवढ्यातच माझ्या आईने त्यांना प्रश्न पाडला की एवढे दिवस आपल्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं, पण आता अचानक स्थळ समोरून कसं चालून आलं, आणि तेही परदेशात काम करणाऱ्या मुलाचं. यामागं काहीतरी कारण नक्कीच असणार. त्यामुळे माझ्या घरच्यांनी थोडी चौकशी केली तर संतोषचं वय 35 वर्ष होतं आणि त्यामुळंच त्याचं पण लग्न ठरत नव्हतं. म्हणून त्यांच्या वडिलांनी पहिल्याच भेटीत मला पसंत केलं. मग माझ्या घरच्यांनी पण विचार केला की स्थळ स्वतःहून आलंय तर उरकून टाकावं. त्यामुळे घरचे पण तयार झाले. मग संतोषच्या वडिलांनी माझा फोटो संतोषच्या मोबाईलवर पाठवला. फोटोत माझी तब्येत जास्त दिसत नव्हती, त्यामुळे त्याने लगेच मला होकार दिला आणि तो म्हणाला की लग्नाच्या सगळ्या तारखा तुम्हीच ठरवा. मी एकदमच 15 दिवसाची सुट्टी काढून येईन आणि लग्नावरून मला आणि वडिलांना सोबतच परदेशात घेऊन जाईन. संतोषच्या सांगण्यावरून घरच्यांनी आमच्या लग्नाची तारीख ठरवली आणि सगळी तयारी केली. सगळीकडे पत्रिका वाटल्या. लग्न पुढच्या 8च दिवसावर आलं होतं. तेव्हा संतोष परदेशातून आला आणि तेव्हा त्याने पहिल्यांदा मला बघितलं आणि मग माझी तब्येत बघून तो एकदमच संतापला आणि म्हणाला की मला लग्न करायचं नाही म्हणून. फोटोमध्ये हिची कमी तब्येत आणि ही सुंदर दिसली म्हणून मी लग्नाला होकार दिला होता, पण तुम्ही तर माझी फसवणूक केली. असं बोलून संतोष रागाने निघून गेला. त्यानंतर आमच्या घरातलं वातावरण तर एकदमच बदलून गेलं होतं. सगळेच टेन्शनमध्ये होते आणि ते साहजिकच होतं, कारण सगळीकडे लग्नाच्या पत्रिका वाटल्या होत्या आणि सगळ्यांना गावात आणि पै पाहुण्यात लग्न आहे हे समजलं होतं. आणि आता जर लग्न मोडलंय असं जर समजलं तर पुन्हा माझं लग्न ठरणं खूपच कठीण होणार होतं.
त्यामुळे मग माझे वडील संतोषच्या घरी गेले आणि त्यांच्या वडिलांशी या सगळ्याबाबत चर्चा करून आले. मग संतोषच्या वडिलांनी संतोषची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. शेवटी त्याच्या वडिलांनी अन्न पाणीच सोडलं आणि त्यामुळे शेवटी नाईलाजाने संतोष लग्नाला तयार झाला. आणि मग त्याची इच्छा नसताना पण आमचं लग्न झालं. लग्न आमच्या दारातच होतं, पण लग्नाच्या सगळ्या विधीत एकदा पण संतोषने माझ्याकडे बघितलं नाही. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा माझी त्याच्यासोबत जायची वेळ आली तेव्हा संतोष माझ्या घरच्यांना भेटायला सुद्धा थांबला नाही. तो सरळ गाडीत जाऊन बसला. मग मी घरच्यांना भेटून गाडीत गेले. इकडे घरी आल्यावर पण त्यांच्या बाजूच्या घरात राहणाऱ्या एका बाईनेच माझं औक्षण करून घरात घेतलं. मग नंतर मी माझं सगळं आवरलं. बघता बघता रात्र होत आली आणि अचानक संतोषने त्याची बॅग भरायला घेतली. सासरे बुवानी त्याला विचारलं की, संतोष आता कुठं चाललायस? आज तरच तुझं लग्न झालंय आणि तू आता बॅग भरायला लागलायस. त्यावर संतोष म्हणाला की झालंय ना लग्न, तुमचं ऐकलंय ना मी, झालंय ना तुमच्या मनासारखं, आता मला थांबवू नका. मला या मुलीसोबत राहायची अजिबात इच्छा नाही. मी जातोय माझ्या वाटेने, तुम्हीच राहावा तिच्यासोबत. असं बोलून संतोष जायला निघाला. मी आणि सासरे बुवांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. नवीन लग्न झालेल्या कोणत्याही मुलीसाठी हा खरंच खूप कठीण वेळ होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा तिला सोडून जातो. त्या मुलीनं लग्न आणि त्यानंतर त्या पहिल्या रात्रीची खूप स्वप्न बघितलेली असतात, पण माझ्या आयुष्यात आणि नशिबात तर ही पहिली रात्र नव्हतीच. मी रूममध्ये गेले आणि न थांबता रडत होते. माझ्या डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा लागल्या होत्या. वेळ निघून जात होता. जवळजवळ रात्रीच्या 12 वाजायला आल्या आणि त्यावेळे माझे सासरे माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी रूमचं दार आतून लावलं आणि ते आत माझ्याजवळ आले. मी बेडवर बसले होते. ते माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग माझे हात हातात घेतले आणि म्हणाले की माझ्यामुळंच आज तुझ्यावर ही वेळ आली, मला माफ कर. मी त्यांना म्हणाले, यात तुमची काहीही चुकी नाही. खरं तर माझी तब्येत आणि जाडपणानं या सगळ्याला कारणीभूत आहे. मग सासरे जरा शांत झाले आणि मग ते मला म्हणाले की नको, तू काळजी नको करूस, सगळं ठीक करू, तू उद्या सकाळी 6 वाजता तयार राहा. असं बोलून सासरे तेथून निघून गेले. मला समजलंच नाही ते काय बोलले ते. मी तशीच माझ्या विचारात बसून राहिले आणि मग तिथंच माझी कधी झोप लागून गेली ते माझं मला समजलं नाही. सकाळी 6च्या दरम्यान माझे सासरे माझ्या रूममध्ये आले तर मी तशीच बेडवर झोपले होते. त्यांनी मला उठवलं आणि माझ्या हातात एक टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट दिली आणि मला म्हणाले की लगेच आवरून बाहेर ये. मी पण चेंज करून बाहेर आले आणि मग ते मला म्हणाले की या जाडपणामुळंच माझ्या मुलानं तुला नाकारले ना, मग ही तब्येतच तू कमी केलीस तर बेडवर बसून रडून डोळ्यातून पाणी काढलंस तर फक्त मानसिक त्रास होईल, बदल काहीच होणार नाही. पण तेच तू बसून राहता तब्येत कमी करण्यासाठी घाम घालवलास तर कदाचित त्याचा तुला फायदा होईल. आणि कुणीतरी म्हटलंय की चांगल्या कामाला वेळ करू नये. म्हणून म्हणतोय सुनबाई, लाग कामाला, मी आहे तुझ्यासोबत. असं बोलून माझ्या सासऱ्यांनी एकदा चांगलाच आधार आणि विश्वास दिला आणि मग मी तयारीला लागले. मी रोज सकाळी 5 वाजता उठून रनिंगला जायला लागले. वजन कमी करायचा व्यायाम करायला लागले आणि खाण्यापिण्यात पण तसे बदल केले. माझ्यात काय बदल होतोय का नाही याचा विचार न करताच मी पळायला लागले. परत तर हळूहळू माझं रुटीनच ते झालं. माझा दिनक्रम रनिंग केल्याशिवाय सुरूच होत नव्हता. असं करत करतच माझ्या लग्नाला 4 महिने पूर्ण झाली होती आणि मग मी स्वतःला आरशात बघितलं तर लग्नाच्या वेळेची मी आणि आत्ताची मी यात जमीन आसमानाचा फरक होता. आता मी स्लिम झाली होती. आधीपासूनच मी गोरीपान आणि देखणी होती आणि आता तर तब्येत कमी झाल्यामुळे तर मी अजूनच खुलून दिसत होते. आता माझा आत्मविश्वास पण आतून वाढला होता. असेच काही दिवस गेले आणि आता मागच्या आठवड्यात गणपतीमुळं माझा नवरा म्हणजे संतोष गावाला आला आणि जसं त्याने मला बघितलं तसं तो माझ्याकडे बघतच राहिला आणि मग तो पहिल्यांदा माझ्यासोबत मन मोकळेपणाने बोलला, माझ्यासोबत वेळ घालवला, मला समजून घेतलं. मी यातून खूप खुश होते, पण माझे सासरे मात्र त्यांच्यासोबत बोलत नव्हते, कारण त्यांच्या मते मी आधी तब्येतीने होते तेव्हा संतोषला आवडले नव्हते आणि आता स्लिम झाल्या तर त्याला आवडायला लागले.
पण उद्या जाऊन मी पुन्हा तब्येतीने जाड झाले तर संतोष पुन्हा माझा तिरस्कार करणार का, असा प्रश्न पडत होता. कारण त्यांच्या मते माणसाने माणसाच्या स्वभावाला आणि साधेपणाला आपलंसं करावं आणि त्यावर प्रेम करावं आणि नातं जडवावं. फक्त इथं त्यांना असं वाटत होतं की संतोष फक्त माझ्या शरीरावरचं प्रेम करतोय आणि ही गोष्ट त्यांना आवडली नाही. संतोषने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्यांच्याशी बोलत नव्हते. शेवटी संतोषला त्याची चुकीची जाणीव झाली आणि तो अगदी लहान मुलांसारखा माझ्या सासऱ्यांचा पाय धरून रडायला लागला आणि त्यांची माफी मागायला लागला. तेव्हा माझे सासरे म्हणाले की माझी माफी मागू नको, तुला जर कोणाची माफी मागायची असेल तर ती सूनबाईची माग. तू तिच्याशी खूप चुकीचं वागलायस. आणि मग माझा नवरा माझ्या जवळ आला आणि त्यानं माझी माफी मागितली आणि म्हणाला की तुमच्या आयुष्यातले हे 4-5 महिने आणि ती लग्नानंतरची पहिली रात्र मी परत आणू शकत नाही, पण ती वेळ तुला आठवणार नाही यासाठी आत्ता मी नक्कीच प्रयत्न करेन. माफ कर मला आता जाणीव झाले की शरीरावरचं प्रेम फक्त मोजक्या वेळापुरतं असतं, पण मनावर केलेलं प्रेम आयुष्यभर टिकतं. असं बोलून तो माझे पाय धरायला लागला. मी त्याला माफ केलं आणि मग त्यानंतर आज 1 आठवडा होऊन गेला. या आठवड्यात मी माझ्या नवऱ्यासोबत मागचे सगळे दिवस आणि लग्नानंतरची ती पहिली रात्र जगले.